परंतु बॉलला पाठवलं सीमारेषा पार. या पहिल्या बॉल वरती हा पहिला षटकार. दोन बॉल वरती दोन षटकार येताना पाहायला मिळाले. फ्लँक शॉट सुरुवात झाली आहे. टीम बॅटिंग करत असताना निजामपूर इलेव्हन या संघाची ज्या पद्धतीने समीरकडे म्हटलं गेलं होतं बराचसा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा तो वापर केला जातो. ताकदीचा सुद्धा बराचसा वापर केला जातोय. ताकदीच्या जोरावरती बॉलला सीमारेषा पार देखील तो पाठवतोय. विक्रम वरती हा दुसरा हल्ला चढवलाय. टीमची धावसंख्या ही 12 या आकड्यावरती आपण पाहतोय. स्कोर कार्डवरती पहिला षटक प्रगतीपथावरती असताना पॉवर प्लेचा षटक आहे. चांगलाचा फायदा अद्यापर्यंत उचललाय. पहिल्या दोन बॉल वरती दोन षटकार. आता हा तिसरा बॉल. राईट मोड विकेटने हा गोलंदाज सज्ज होईल. तिसरा बॉल तिसरा षटकार. हॅट्रिक लगावली आहे. नाव आहे समीर द रन मशीन परदेशी सिक्सर. पहिल्या दोन षटकारांचा विचार केलात ना तर मग ते मिड विकेट आणि त्याचबरोबर आपल्याला लॉंग ऑन खेळताना पाहायला मिळाले. परंतु हा षटकाराचा विचार केलात ना तर मग ते स्कोर लेगचं क्षेत्र निवडलं आणि बॅकवर्ड स्कोर लेगच्या दिशेने हा बॉल आपल्याला जाताना पाहायला मिळाला. आणखीन एक षटकार आलाय. फ्लाइंग शॉट सुरुवात झाली आहे. चांगली सुरुवात झाली आहे. 3 बॉल वरती 3 षटकार. टीमची धावसंख्या ही आपण 18 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतं. आता विक्रमला कमबॅक करावा लागणार आहे. ज्या पद्धतीने त्याच्यावरती हल्ले चढवले जातात, आक्रमण त्याच्यावरती चढवले जातात ना, त्याला सुद्धा आता त्याचं बॅलन्सचं प्रॅक्टिस आपल्याला इथे या मैदानात शॉट द्यावं लागणार आहे. 3 बॉल टीमची धावसंख्या 18 आपण पाहतोय. T1 षटक आणि हा बॉल क्रमांक 14 आपण पाहतोय. बाउंड ट्रॅक वरती विक्रम. त्यावेळेला चांगल्या बॅटनीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर सफल झाले होते आणि याही बॉलला ऑनसाइडला पाठवायचं होतं, परंतु यावेळेला बराचसा वेग होता. वेगाने हा बॉल उचलला होता आणि डॉट बॉल आपल्याला येताना पाहायला मिळतोय. 3 षटकार त्याच्यानंतर हा डॉट बॉल आहे. टीमची धावसंख्या 18 पाहतोय. टीम निजामपूर या संघाची षटकातील पुढचा बॉल. यावेळेला सफल झाले होते. पंचांचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय आणि
आणखी एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल असणार आहे. थोडस जजमेंट करण्याच्या नादामध्ये हा बॉल सुद्धा आपल्याला निर्धाव स्वरूपाचा जाताना पाहायला मिळाला. तिकडे तो कमबॅक केला. 3 षटकार जरूर आले आणि त्याच्यानंतरला हे 2 डॉट बॉल आपल्याला सुद्धा येताना पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये टीमची धावसंख्या 18. बॉल लिव केला त्यांनी वाईड आहे. शॉट घेतला असताना ठीक आहे. बॉल चेक कर समीर. बॉल चेक कर रे. मॅच बॉल घे. 18 धावतो आपण टीमची धावसंख्या. शेवटचा बॉल असणार आहे पहिल्या षटकामधील. या वेळेला खेळपट्टीच्या बराचसा हा बॉल बाहेर बॉल हाताळला होता. त्या कारणाने पंचांचा इशारा आपल्याला लगेचच नो बॉलचा इथे येताना. नो बॉल म्हणजेच काय तर एक धाव सुद्धा जोडली जाईल. तो बॉल सुद्धा इथे योग्य पद्धतीने हाताळल्याने याचा उपयोग करायला नाही आणि त्याचबरोबर फ्री हिटचा संधी सुद्धा आता इथे निर्माण होणार आहे. येणारा पुढचा बॉल फ्री हिट स्वरूपाचा असणार आहे. समीर सारख्या फलंदाजाला फ्री हिट मिळालाय. तो आता किती फायदा उचलेल ना ते या बॉलवरती आपल्याला पाहायचंय. टप्प्याचा याही वेळेला फक्त दिशा दिली. बॉल फाईन लेगच्या दिशेने फार वेगाने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. हाही बॉल सीमारेषा पार जाताना या शेवटच्या बॉलवरती हाही आक्रमण 4 धावांसाठी चौकार. ही विनंती असणाऱ्या टीम तळा संघ 4 षटकांचे सामने तुम्हाला कुठेतरी कमी वेळ खर्च करा ही विनंती असणार आहे. अजून आपल्याला याच्या नंतर 2 सामने खेळवायचे. कोणत्याही संघाला बॅड लाईटच्या सामोरे जावं लागणार नाही याची तुम्ही दक्षता घ्या. तुमच्यामधील तो कोणतरी एक संघ असू शकतो. त्या कारणाने थोडस सहकार्य करा आणि आपण लगेच मॅचला खऱ्या अर्थाने सुरुवात करा. पहिल्या षटकामध्ये टीमची धावसंख्याचा विचार केलात ना तर मग जाऊन पोहोचले ती म्हणजे 23 या आकड्यावरती. 23 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. कोणतीही विकेट गेली नाहीये. आघाडीची जोडी अजूनही खेळपट्टीवरती. षटक क्रमांक 2 साठी आता फरजान हा गोलंदाज आता सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे पहिल्या षटकामध्ये इक्रमने बऱ्याचशा धावा खर्च केल्या आणि आता फरजानवरती जबाबदारी आली आहे कुठेतरी त्या धावा रोखण्याची. तो रोखेल का की त्याच पद्धतीची गोलंदाजी करेल आता आपल्याला पाहायचंय. आता पहिल्यांदा स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील संदीप कुर्मे. आणखी एक मोठं नाव संपूर्ण या विभागामधील मानगाव तालुक्यामधील. पहिला बॉल आडव्या बॅटने आपल्याला ऑन साइडला हा अलॉंग द कार्पेट आपल्याला बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला आणि या बॉल वरती आपल्याला सिंगल ही अर्जित करताना पाहायला मिळाली. पहिल्या बॉल वरती सिंगल आली आहे. संदीप यांनी आता स्ट्राईक चेंज केली आहे आणि पुन्हा एकदा जो चांगली बॅटिंग करतोय ना मैदानाच्या समीर परदेशी त्या खेळाडूला स्ट्रायकिंग वरती आणलंय. टीमची धावसंख्या ही 24 या आकड्यावरती. षटकातील हा दुसरा बॉल अट्रॅकर होता. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलेला हा फटका लॉंग ऑफच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय आणि याही बॉल वरती विचार केलात ना तर मग चांगला बॉल हाताळला. याही बॉल वरती फक्त सिंगल इथे आता अर्जित केली जाईल. चांगली गोलंदाजी आता पाहायला गेलं ना तर मग फरजानच्या मदतीने सुद्धा होताना पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉल वरती त्याने 2 धावा फक्त खर्च केले आहेत. टीमच्या धावसंख्येला पोहोचवलाय 25 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 हे प्रगती पथावरती आहे. त्यातील बॉल क्रमांक 3. टप्प्याचा या वेळेला चांगला साऊंड आला. फॅन्टॅस्टिक फॅब्युलस ट्रिमेंडियस आणि बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार
थँक्यू सो मच समीर चांगली फलंदाजी करत होता. आता संदीपची सुद्धा बॅट बॉल लागली आहे. षटकार आलाय. तीनच्या धावसंख्या जाऊन पोहोचवलंय 31 त्या आकड्यावरती. याही वेळेला संदीपचं आक्रमण. बॉल बराच का हवेमध्ये एलिव्हेशन गाठलं, डिस्टन्स सुद्धा गाठलं आणि बॉलला देखील सीमारेषा पार पाठवलं 6 धावांसाठी. चार बॉलचा खेळ झाला. टीमची धावसंख्या ही 37 आपण पाहतोय. त्यावेळेला टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. एक तिकट बाउन्सर आपल्याला पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने संदीप फलंदाजी करत होता, 2 षटकार त्यांनी सुद्धा लगावले गेले होते. त्यानंतर कुठेतरी एक चांगल्या पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. टप्प्याचा बॉल उचलला गेला आणि तो डॉट बॉल आलाय. बऱ्याच वेळेनंतर एक डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या आधी ते येताना पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2 चालू आहे. टीमची धावसंख्या ही 5 होती म्हणजे 37 या आकड्यावरती जाऊन थांबले. षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला आक्रमण तर जरूर करायचं होतं. बॅटच्या टोला जाऊन बॉल अडवला होता आणि हाही बॉलचा विचार केलात ना तर मग पहिल्याच्या दिशेने जरूर गेला होता, परंतु हाही बॉल सीमारेषा गाठेल आणि या शेवटच्या बॉलवरती 4 धावांसाठी हा चौकार येताना पाहायला मिळेल. त्यांची धावसंख्या ही आपण 41 पाहतोय. 20.50 च्या सरासरीने धावा बनवले होते. धावांचा ओघ आपल्याला पाहायला मिळतोय. कोकणात ज्या पद्धतीने पाऊस बरसतो ना त्या पद्धतीने आता या मैदानावरती धावा बरसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. 3 ला सुरुवात झाली. समीर स्ट्रायकिंग एंडला आले. रिझल्ट आपल्याला तोच पाहायला मिळाला. या पहिल्या बॉल वरती समीरचा प्रहार. बॉल सीमा पार. 6 धावांसाठी मॅक्सिमम षटकार. पहिल्या बॉल वरती समीरच्या बॅट मधून अद्यापर्यंत 4 षटकार आले त्या इनिंग मध्ये. षटकातील पुढचा बॉल. याही बॉलला सीमारेषा बाहेर पाठवायचा होता. आडव्या बॅटने क्रॉस लाईन खेळले. बॅकवर्ड स्कोरच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल झाला, परंतु या बॉल वरती परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झालं नाही आणि कनेक्शन तितकंच चांगलं नव्हतं. त्या कारणाने या बॉलला आता कुठेतरी आपल्याला फक्त सिंगल इथे पाहायला मिळाले. इकडे धावेनंतर टीमच्या धावसंख्येचा विचार केला तर मग फार वेगाने पुढे जाताना पाहायला मिळेल ती म्हणजे 48 या आकड्यावरती. संदीप आले होते. संदीपला देखील बॉलला बाहेर पाठवायचं होतं. चांगला टीम आपल्याला फरजांचा इथे जरूर पाहायला मिळाला होता. कॅच घेण्याचा जरूर प्रयत्न राहिला होता. परफेक्ट उडी सुद्धा त्यांनी मारली होती, परंतु त्यावेळेला तो बॉल सीमारेषेच्या अगोदर तो बॉल इथे अडवला गेला. लोवर फुलटॉस यावेळेला दांडी 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 गोल. पहिला धक्का तो बॅटिंग करत असताना टीम निजामपूर 11 संघाला विकेटचा
थँक्यू सो मच इथे चांगली बॅटिंग करत होता समीर बरोबर सुद्धा त्यांनी वैयक्तिकचा विचार केला तर मग 4 षटकार लगवले होते, 1 चौकार लगवलं होतं आणि 2 सिंगल. वैयक्तिक तो 30 धावांवरती खेळत होता आणि तेव्हा खेळपट्टी आपल्याला सोडून जाताना पाहायला मिळाला. चांगला शॉर्ट सिलेक्शन होता परंतु बॉलचा बॅटचा संपर्क झाला नाही आणि यश उद्ध्वस्त झाला आणि समीर सारख्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवलं. 3ऱ्या क्रमांकावरती आता हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आत इथे येताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल गोल टप्प्याचा याही बॉल वरती प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती समालोचन कक्षाला दिली आहे सलामी सीमापार षटकार. षटकार बॅटरच्या माध्यमातून सिक्सर. पाठवा बॅटर नेम बॅट मधून 2 षटकार आलेत. अरबाजच्या बॅट मधून हे 2 षटकार आपल्याला येताना पाहायला मिळाले. पहिल्या 2 बॉल वरती तो त्याने टीमसाठी 12 धावा जोडल्या गेल्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचवली ना ती म्हणजे या 2 षटकार अखेरीस 61 या आकड्यावरती 61 ऑन अ स्कोर कार्ड. जवळपास 20.30च्या सरासरीने धावा इथे बनवल्या जात आहेत. ते म्हणजे टीम निजामपूर 11 त्या संघाकडून. षटक क्रमांक 14 आता सुरुवात होईल. पहिला बॉल संदीप कुर्मेच्या बॅट मधून एक दमदम ताकद नजाकत सगळं बाहेर मिळालं. हाई बॉल सीमापार षटकार. स्कोर काढा. बॉल मैदानामध्ये उपलब्ध करून द्या जर तो आपला जवळ असेल तर. धन्यवाद. शर्मनला देखील पहिल्या बॉल वरती आसमान दाखवलं. सीमारेखा बाहेर पाठवलं. षटकार. टीमची संख्या ही 67 आकड्यावरती. त्यावेळेला बॅटरने तो बॉल इथे लिव्ह केला गेला आणि आणखीन एक आपल्याला डॉट बॉल इथे येताना पाहायला मिळतो. थोडेसे सफल झाले होते आणि त्या कारणाने तो डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या आत येताना पाहायला मिळाला. परंतु धावसंख्येचा विचार केला ना तर अद्यापर्यंत 67 धावा सर्वाधिक धावा अद्यापर्यंत आता लगवल्या गेल्या. अजूनही विचार केला ना तर काही चेंडूंचा खेळ इथे आता बाकी असणार आहे. षटक क्रमांक 14 चालू आहे. संदीप आणि त्याचबरोबर अरबाजची जोडी मैदानाच्या. अरबाजने सुद्धा 2 बॉल सीमारेषा पाठवलेत आणि संदीप कुर्मेच्या बॅट मध्ये सुद्धा 3 षटकार आलेत. 2 टप्प्याचा हाई बॉल 2 टप्प्याचा होता याला देखील उचललंय परंतु या वेळेला तितकंसं डिस्टन्स गाठलं नाहीये. सरळ बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेट येताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 2 निजामपूर संघाला. नव्याने आलेला बॅटर सागर पाशीलकर आपल्याला पाहायला मिळतील. 4थ्या क्रमांकावरती तो खेळायला आला. पहिल्या मॅच मध्ये विचार केला तर तो ऍज ओपनिंग करत होता. ऍज ओपनर म्हणून आला होता परंतु आता कुठेतरी तो 4थ्या क्रमांकावरती आला. त्याला आता शेवटचे 3 बॉल इथे आता खेळायचे. षटक क्रमांक 4 मधील राईट हँड राऊंड द विकेटने पुढचा बॉल उलटाच होता. यावेळेला सुद्धा असं वाटलं होतं की सीमारेषा बाहेर पाठवेल परंतु
यावेळेला बॅटचा बॉलचा संपर्क होत नाहीये. थोडस गतीमध्ये परिवर्तन होतं, चेंज ऑफ पेस थोडस आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच कारणाने आपल्याला लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल ही आता अर्जित केली झाली. या सिंगलने टीमची धावसंख्या 68 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचली आहे. 68 ऑन अ स्कोर कार्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. 4 बॉलचा खेळ झालाय, हा 5वा बॉल. मध्ये बिघाड झाला, त्या कारणाने तो पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. बराचसा धावा आता बनवला गेला त्या पहिल्या सत्रामध्ये, ते म्हणजे टीम निजामपूर या संघाने. टप्प्याचा बॉल होता, अरबाजने बॅटला स्विंग केलं आणि त्यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. आणखीन एक चांगल्या पद्धतीची कॅच पकडली गेली आहे आणि आणखीन एका बॅटरला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. धक्का क्रमांक 3. नव्याने आलेला बॅटर 5व्या क्रमांकावरती सादिक परदेशी. शेवटचा बॉल त्याला आता खेळायचा आहे षटक क्रमांक 4 मधील. टीमची धावसंख्या ही आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 68 या आकड्यावरती. 68 ऑन स्कोर कार्ड. शेवटचा बॉल वरती याही बॉलला 8व्या बॅटने खेळलाय. बॅकवर्ड स्कोरला हा बॉल पाठवलाय आणि याही बॉल वरती जास्त काही मिळणार नाहीये. फक्त मिळते फक्त एक धाव. फक्त होते षटक क्रमांक 14 संपुष्ट झालाय. 4 षटका अखेरीस म्हणजे 24 बॉल अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली, ती म्हणजे 69 या आकड्यावरती. आता येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये 24 बॉल मध्ये बनवायच्या आहेत 70 धावा. या 70 धावा आता इथे बनवल्या जातील का ते पाहण्याआधी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळूया. तिथे आपण नाणेफेकीचं अवलोकन करूयात. एका साईडला टीम मेहर 11 टेम्पाला, तर त्यांच्या विरोधामध्ये आपण संघ पाहायला मिळतो म्हणजे अफजल 11 महाड. एक 2 मोठ्या संघामध्ये एक मोठी मॅच थोड्याच वेळात आपल्या समोर येईल. त्याच्या आधी आपण दोन्ही कॅप्टनचा इन्व्हाइट करूयात. आपण व्यासपीठावरती या नाणेफेकीचा कौल इथे आपण केला जाईल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील करूयात परिवर्तन. इथे आमचे साथी समालोचक सन्माननीय मिलिंद शिर्के सरांकडे आपण बोलणार आहोत. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. पण टेम्पाने आपण पुढील मॅचचा नाणेफेक करायचं आहे. पाणी काय आहे? समाधान करकरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आपण
खूप सारं स्वागत करूया, त्यांना देखील विनंती करूया. या सकाळी आपण त्या ठिकाणी उद्घाटनीय कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित होतात, तदनंतर पुन्हा एकदा या ठिकाणी आपण उपस्थित झालात त्याबद्दल फार फार आपलं देखील त्या ठिकाणी कौतुक. चला या दोन्ही टीम्स या ठिकाणी विनंती असेल, राहुलजी सावंत आपण देखील या. पुढील मॅचचा नाणेफेक आपण करून घ्यायचा आहे. समाधान करकर यांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा नाणेफेक करत आहोत. 70 धावांची आवश्यकता आहे, 70 धावांची गरज असणारे टीम निधी 11 ताला संघाला. पहिला चेंडू, इथं देखील आक्रमण, मात्र इलिव्हेशन प्राप्त होऊ शकत नाहीये. पहिल्या चेंडूवरती अरबागच्या माध्यमातून देखील इथं झेल सुटला जातोय. सूरज पाशीलकर या दरम्यान पुन्हा एकदा मोर्चा सांभाळलाय. शून्यातून इथं मात्र विश्व निर्माण करायचंय, शून्यातून इथं मात्र सुरुवात करायची आहे टीम निधी 11 तळा संघाला. पूर्वार्धाच्या खेळामध्ये ज्या पद्धतीनं संदीप कुर्मे आणि त्याचबरोबर ती जर विचार केला ना आपण, तर समीर पाशीलकर या जोडीनं ज्या पद्धतीनं आक्रमण चढवलं, तशीच इनिंग उत्तरार्धाच्या खेळामध्ये देखील करावी लागेल या बॅटर्सना. इथं देखील सफल होऊन खेळायचं होतं. यावेळेस मात्र आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळालाय. मेहनत घ्यावी लागेल, आता मात्र खूप सारी मेहनत घ्यावी लागेल या बॅटर्सना. टीम निधी 11 तळा संघाच्या बिना मेहनत को तो भीख भी नहीं मिलती है, तो सफलता कहां से मिलेगी. इथं तुम्हाला अपार कष्ट घ्यावे लागतील. आज तुम्ही थेट तळ्यावरून इथं आलात कशासाठी, तर या आमदार चषकामध्ये आपलं नाव कोरण्याकरिता, या आमदार चषकावरती आपली छाप सोडण्याकरिता. हे स्वप्न तुम्ही पाहिलं, ते स्वप्न पूर्णकरता तुम्हाला कष्ट उपसावे लागतील. अर्थातच जसं म्हटलं जातं ना, कष्ट करणाऱ्यांची स्वप्न कधी नष्ट होत नसतात. आज पाहिलेलं स्वप्न साकारायचं असेल ना, तर इथं कष्ट घ्यावे लागतील. दरम्यान टेम्पाला संघाने नाणेफेक जिंकले, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळेस मात्र समोरच्या दिशेनं फटका सजवलाय. सागर येईल अडवा, पहिला विकेटचं पतन होईल. टीम निधी 11 तळा संघाला बसतोय पहिला धक्का. डीजे मास्टर मागच्या मॅचचा जो मॅन ऑफ द मॅच राहिला होता, तो नईम मात्र या दरम्यान आपल्याला जर पाहायला मिळाला असेल तर मैदानाच्या बाहेर जातोय. टीम तळा संघाला मात्र पहिला झटका या दरम्यान बसताना आपण निश्चितच पाहतोय. एक धाव धावफलकावरती निश्चितच झाली आहे. 70 धावांचं टार्गेट आहे. हे भलं मोठं लक्ष, त्या भला मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. अर्थातच टार्गेट जरी किती मोठं असलं ना, तरी देखील त्या टार्गेट पर्यंत जाण्याकरता इथं मात्र प्रयत्न करावे लागेल. यावेळेस स्क्वेअर लेग रिजन मधून वनमौज सीमा पार चौकारी. अशा पद्धतीची फटकेबाजी करावी लागेल इक्रमला आणि हिदायतला, तरच या मॅच मध्ये टीम तळा संघ कुठेतरी बनून राहील. आणखीन एक चांगला फटका आहे. वाह, अप्रतिम, लाजवाब स्ट्रोक इक्रमच्या बॅट मधून. स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावर सीमापार षटकार. अकरा धावा आल्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अर्थातच पुन्हा एकदा सूरजनं मात्र एक अप्रतिम षटक हाताळलं. इथं मात्र एक चांगली दर्जेदार फलंदाजी टीम तळा संघाच्या बॅटर्सला देखील करावी लागेल. सातत्यानं आक्रमण करावे लागतील, सातत्यानं प्रहार करावे लागतील. एक अटॅकिंग क्रिकेट या दरम्यान खेळावं लागेल. इक्रम आणि हिदायतनं देखील मागच्या मॅच मध्ये प्रभावित केलं होतं.
संघाकरिता आज तळ्यातून थेट माणगाव मध्ये आपण दाखल झालो या आमदार चषकामध्ये आणि खऱ्या अर्थानं या आमदार चषकावरती आज आपल्याला छाप सोडायची आहे आणि ते छाप सोडत असताना आपल्याकडून खेळाचं प्रदर्शन एक्झिक्युशन देखील त्याच ताकदीचं होणं गरजेचं आहे. तर मात्र ती ताकद लावावी लागेल. समोर आहे सादिक परदेशी. सेकंड ओव्हर फेकण्याकरता आलाय. अर्थातच टीम निजामपूर 11 संघाच्या माध्यमातून हे दुसरं षटक असणार आहे आणि हे फार महत्वाचं षटक असणार आहे. इथं हिदायत कशा पद्धतीची फलंदाजी करतोय ना, कारण त्याचा आता कस लागणार आहे. पुन्हा डिलिव्हरी यावेळेस मात्र इनसाइड एज पाहायला मिळाला. शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक धाव इथं देखील आपल्याला पाहायला मिळते. एकेरी धावेनं 12 धावा धावफलकावरती आल्या. 70 या आकड्यापर्यंत मजल मारायची आहे. इथं तुम्हाला सातत्यानं आक्रमण करावं लागेल, कारण जर तुम्ही सिंगलला फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं ना तर रिक्वायर्ड रन रेट मात्र तुम्हाला वाढता पाहायला मिळेल. तो वाढणारा आलेख आहे ना, तो आलेख कुठेतरी तुम्हाला कमी करायचा असेल तर अधूनमधून मोठमोठे फटके तुम्हाला खेळणं भाग आहे. लोअर फुल टॉस बनवायचं होतं, मिडल ऑफ द बॅट घ्यायचं होतं. इथं देखील पाचच्या टोला लागून चेंडू मात्र लेग रिजन मध्ये ट्रबल होत असताना आणखीन एक धाव आहे. सादिकनं मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे. चांगल्या धाटणीचे चेंडू आतापर्यंत हाताळलेत. 2 चेंडूवरती सिंगलला 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 13 धावा धावफलकावरती निश्चितच आल्यात. आता मात्र टीम तळा संघ निधी 11 तळा संघाकरिता मात्र संकटाचे ढग मात्र त्या ठिकाणी गडद होत असताना पाहायला मिळतील. फटका चांगला या वेळेस समोरच्या दिशेनं. इथं काय घडणार? या दरम्यान हा षटकार येतोय. षटकाराने धावगतीला चालना प्राप्त होते. 18 धावा धावफलकावरती आले. अर्थातच 3 चेंडू फेकलेत सादिकनं देखील. तिसऱ्या चेंडूवरती हिदायतनं प्रहार केलाय, आक्रमण चढवलाय. इथं पलटवार करायला सज्ज झाला सादिक. कॉस्ट बिहाइंड होईल का? येस इट इज. झेड टिपलाय, पलटवार केलाय. हिदायतला यावं लागेल डगआउट कडे. सादिक परदेशी यांनी मात्र केले पलटवार. 18 धावा फरजान. या दरम्यान नवीन बॅटर्स ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. पुलंलन डिलिव्हरी ऑन साइडला फटका सजवलाय. डीपला सुरत पाशीलकर चेंडू खाली येत असताना एक धाव इथं देखील आपल्याला पाहायला मिळते. एकेरी धावेने धावफलक मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावलं जात आहे. आता मात्र संकटात खोलात पाय जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 20 धावा धावफलकावरती निश्चितच आपण पाहतोय. विक्रम याही दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला हा फटका सजवलाय. इथं देखील एक धाव. एकेरी धावेने धावफलक मात्र पुढे सरसावलं जाईल. 21 या आकड्यावरती 21 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय. 2 षटकांची समाप्ती होईल. अर्थातच 2 षटकांच्या समाप्तीनंतर तदनंतर 12 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि या 12 चेंडू मध्ये 49 धावांची गरज असेल. जिंकण्याकरता टीम निधी 11 तळा संघाला 12 चेंडू मध्ये या 49 धावा. जिथं तुम्ही काही करू शकत नाही ना तिथं एक गोष्ट नक्की करा. नाव तिचं आहे कोशिश. तिला प्रयत्न म्हटले जातात. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों
की कभी हार नहीं होती. तुम्ही निश्चितच प्रयत्न करा त्या अनुषंगानं. अर्थातच जर तुम्हाला यश आलं तर ठीक, नाहीतरी तुमच्या संघर्षाची या ठिकाणी जरूर चर्चा होईल. अर्थातच आपल्या पराभवापेक्षा आपल्या संघर्षाची चर्चा होणं फार गरजेचं असतं. एकदा पराभव झाल्यानं आपलं अस्तित्व काही संपत नसतं. इथं पुन्हा एकदा टीम निधी, अर्थातच निधी 11 तळा संघ त्या ठिकाणी या मॅच मध्ये येणार का, ठेचा लागल्या खऱ्या अर्थानं टीम निधी 11 तळा संघाला. आणि त्या ठेचांमधून सावरताना आपल्याला पाहायला मिळालेलं नाहीये. विक्रम आहे ऑन स्ट्राईक. जीवनात आणि जेवणात ठेच्याशिवाय महत्व नाहीये. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू फरार होईल. आणखीन एक षटकार विक्रमच्या बॅट मधून येईल. आता मात्र दुःखम दाखवावा लागेल. इथं देखील टीम निधी 11 सिकंदर आहेत. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस मात्र पायावरती चेंडू जाऊन अदलणार. यावेळेस मात्र फ्लिक केलाय आउटसाइडला. इथं डेंजर झोन कडे कॅरी करणं गरजेचं होतं. मात्र सुंदररित्या या 2 धावा पूर्ण केले. त्यांना देखील ठाऊक आहे, अर्थातच विक्रमला ठाऊक आहे, फरजानला ठाऊक आहे. आता मात्र संकट आहे. या संकटाच्या गर्त्यातून आपल्याला बाहेर यायचं आहे. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय माणसाचे डोळे देखील उघडत नाही. इथं मात्र वेळीच हे डोळे उघडणं फार गरजेचं आहे. 29 धावा धावफलकावरती आल्या. 70 धावांचं हे आव्हान आहे. अर्थातच 41 ची अजूनही गरज आहे जिंकण्याकरता टीम निधी 11 तळा संघाला. तसं पाहायला गेलं तर टीम निजामपूर 11 संघाचं पारडं खूप सारं जड आहे. पूर्वार्धात केलेली फटकेबाजी आणि यावेळेस मात्र घेतलं यष्ट्यांचा वेध. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, तो आलाय अंगलेट. आणखीन एक फलंदाज येईल माघारी. विक्रम डगआउट कडे. इथं मात्र टीम निजामपूर 11 संघ एका मजबूत स्थितीमध्ये. यावेळेस मात्र समोरच्या दिशेनं फटका सजवलाय. अर्थातच एक धाव याही वेळेस आपल्याला पाहायला मिळेल. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल. 30 या आकड्यावरती 40 ची अजूनही गरज आहे. एक मोठी रनचेस करत असताना त्या कॅल्क्युलेटेड माइंडसेटने चालणं गरजेचं होतं टीम निधी 11 तळा संघाच्या बॅटर्सना. मात्र त्या ठिकाणी एका मागोमाग एक धक्के दिले गेले आणि त्या धक्क्यातून अजूनही सावरताना थोडीशी टीम डगमगलेली आहे. 30 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 1 तिसरं प्रगती पथावरती ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू आहे. पंच वळतायत. या दरम्यान एक अवांतर वाईटच्या स्वरूपात धावफलकावरती धाव जोडली जाईल. निश्चितच त्या ठिकाणी 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. एक खराब वेल त्या ठिकाणी टीम तळा संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावरून इट्स मॅग्निफिसिएंट स्ट्रोक पाहायला मिळाले. फरजानच्या बॅटमधून षटकार येतोय डीजे मास्टर. थँक्यू डीजे. 37 धावा धावफलकावरती आपण निश्चितच पाहतोय. आडव्या बॅटने यावेळेस मात्र पुल करायचं होतं. इथं शेवटचा चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला आणि तब्बल 3 षटकांचा खेळ इथं देखील संपुष्टात आलाय. अर्थातच 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा त्या ठिकाणी जोडलेल्या पाहायला मिळतील. 6 चेंडूमध्ये 33 धावांची गरज असणारे टीम निधी 11 तळा संघाला या 6 चेंडूमध्ये या 33 धावा बनवायच्या आहेत आणि बनवण्या
ठेवण्याकरता इथं मात्र आता मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. 6 चेंडू मध्ये एक मोठा संघर्ष त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. संघर्ष हा कुणालाच चुकलेला नाहीये. प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष येत असतो. अर्थातच कुणी जगण्यासाठी, कुणी नाव कमवण्यासाठी, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्ती हा संघर्ष करत असतो. आता मात्र तुम्हाला संघर्षाची ही वाट तेवत ठेवावी लागेल, लढावं लागेल, झगडावं लागेल, धडपड करावी लागेल. या मैदानाच्या आतमध्ये आज या आमदार चषकामध्ये तुम्हाला, तुमच्या टीमला तुमचं अस्तित्व जर टिकवून ठेवायचं असेल या स्पर्धेतलं, तर 6 चेंडू मध्ये 33 धावा बनवाव्या लागतील. पण समोर देखील त्या ताकदीचा संघ आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. त्या दरम्यान षटक क्रमांक 4 फेकण्याकरिता चांगला स्ट्रोक आहे यावेळेस मिड विकेट रिजन मधून, सुरज सागरच्या मधून चेंडू फरार, वनभाऊ सीमा पार, चौकार आला. अय्यान चांगला चेंडू या दरम्यान फेकला जातोय. अर्थातच अय्यान याच्या माध्यमातून पहिल्या चेंडू ते चौकार आला होता. तदनंतर मात्र इथं निर्धाव स्वरूपाचा चेंडू फेकलाय. मित्रांनो, संघर्षाचा काळ आयुष्यातला सगळ्यात बेस्ट काल म्हटला जातो, कारण आपल्यातलं सर्वोत्तम बाहेर काढण्याची क्षमता फक्त याच संघर्षाच्या काळात असते. म्हणून तुम्ही स्वतःला अगदी त्यामध्ये झोकून देणे गरजेचं आहे. पुन्हा एकदा एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. वा, अप्रतिम भन्नाट षटक, हे स्वागोलचं षटक पाहायला मिळतंय. जिथं 6 चेंडू मध्ये 33 ची गरज होती ना. अर्थातच धावफलकाचा विचार केला तर 41 धावा धावफलकावरती आल्या. 29 ची गरज असणार आहे. ती चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळतील. आणखीन एक चांगला फटका ऑन साइडला यावेळेस लॉंग ऑन रिजन मध्ये. दरम्यान एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान टीम निजामपूर संघ एका मजबूत स्थितीमध्ये इथं देखील पुढच्या सामन्यामध्ये अर्थातच आपल्या या स्पर्धेतलं अस्तित्व टिकून ठेवण्याकरिता आज थेट निजामपूर वरून आल्यानंतर या ठिकाणी या स्पर्धेत दाखल झाल्यानंतर आणखीन एक अवांतर वाईटच्या स्वरूपात धाव या ठिकाणी जोडली जाईल. ज्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली होती ना टीम निजामपूर संघानं, पहिल्या सत्रामध्ये सूरज पाशीलकर याचं एक जबरदस्त स्पेल आपण पाहिलं, त्याची फलंदाजी देखील पाहिली. तदनंतर मात्र समीर परदेशी आणि संदीपजी कुर्मे यांचा घणाघाती प्रहार या मॅच मध्ये पाहिला. इथं फरजान याच्या बॅट मधून आकाशाला चिरणारा मात्र सूरज पाशीलकरच्या कव्वत जाणारा हा स्पेल आपल्याला पाहायला मिळेल. फरजानला सोडून जावी लागेल ही खेळपट्टी. डीजे मास्टर आम्हाला देखील पाहायला मिळेल. आणखीन एक मोठी मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच एका बाजूला मेहर